नमस्कार. आज आपण शिकणार आहोत बहुउपयोगी अशी भिजवलेल्या हरभऱ्यांची भेळ किंवा मुंबईची सुप्रसिद्ध चना चाट. संध्याकाळी 4 वाजता सगळ्यांनाच लगभग भूक लागते आणि तेव्हा विचार येतो काय खावं. हेल्दी, वजन न वाढवणारं, अगदी प्रोटीनयुक्त असा हा नाश्ता आहे. आपण बघूयात आणि झटपट तयार होतो. चला तर मग इंग्रेडिएंट्स बघूयात. हरभऱ्याचं चाट किंवा हरभऱ्याची भेळ बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 1 छोटी वाटी सुका हरभरा वाळवलेला, बटाटा, काकडी, मीठ, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेव, कैरी, लिंबू आणि मसाल्यातले जिन्नस म्हणजे तिखट, नंतर चाट मसाला, हे सगळं आपल्याला लागणार आहे. हरभरे मी थोडे स्वच्छ धुवून 8 तास भिजवून काढले होते. छान असे हरभरे माझे 8 तास भिजलेले आहेत. थोडेसे मोड यायला सुरुवात झालेली आहे पण मोड आलेले नाही आहेत. कांदा, टोमॅटो आणि काकडी मी छान बारीक चिरून घेतलेला आहे. कैरी देखील चिरून घेतली, वेगळी ठेवली आहे. आपल्या आवडीनुसार, प्रत्येकाच्या चॉईसनुसार आपण ती टाकायची आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. हे छान हरभरे मी धुवून कुकरला लावून 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहे मीठ घालून. हरभऱ्यांमध्ये मी पाणी आणि मीठ घातलेलं आहे. छान शिट्टी काढून घेऊयात आता त्याची. 3 शिट्ट्यांमध्ये आपण हरभरे शिजून जातील. मगाशी मी सांगायचं विसरले, बटाटा मी उकळून घेतलेला आहे. उकडलेल्या बटाट्याचेच आपल्याला चाटमध्ये वापरायचं आहे. तुम्ही पाहू शकता हरभरा छान उकडलेला आहे, शिजलेला आहे मस्तपैकी. मी पाणी गाळून घेतलं आहे बघा. मस्त दाबलं की असं मऊसूत दाबला गेला पाहिजे, म्हणजे आपला हरभरा झालेला आहे. हरभऱ्याचा आपण मसाला तयार करून घेऊयात आधी आपण हरभरा चाटचा. तर त्याच्यासाठी लागणार आहे 1 चमचा लाल तिखट, आपल्या चवीनुसार. आपल्याला फार तिखट लागत असेल तर जास्त टाकू शकतो. थोडी धणे जिरे पावडर अर्धा चमचा घेतली आहे मी इथे. चाट मसाला, मी चाट मसाला जास्त टाकते, मला आवडतं चटपटीत खायला. नंतर थोडं मीठ. आता मी हे पिंक सॉल्ट घेतलं आहे कारण आम्ही पिंक सॉल्ट वापरतो, नॉर्मल सॉल्ट वापरत नाही. आणि थोडंसं काळं मीठ चवीप्रमाणे, फार नाही घ्यायचं आहे. हे सगळे जिन्नस आपण एकत्र कालवून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कालू, जेणेकरून आपण जेव्हा ते तेलात थोडंसं परतूया तेव्हा ते मसाले जळायला नकोत. फार जास्त नाही घालायचं. तुम्ही बघू शकता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये घेऊयात अर्धा चमचा एवढं तेल. तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात. आणि आपला जो मसाला आपण मगाशी पाणी कालवलेला आहे तो मसाला त्यात टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा. तुम्ही बघत असाल फार वाफ आली, पण तो जळणार नाही कारण की आपण त्यात पाणी घातलंय, तर जळणार नाही तो. थोडंसं हलवू, 2 मिनिटं ठेवू आणि मग त्याच्यामध्ये आपण आपले हरभरे टाकूयात. मसाल्याचं पाणी इथे आटत आले. आता मी त्याच्यामध्ये हरभरे टाकते आहे आणि ते छान परतून घेते. म्हणजे कोटिंग मस्त झाली पाहिजे मसाल्याची त्याला. बारीक गॅसवर छान परतू द्यायचं. माझे हरभरे इथे मस्त परतले आहेत. आता मी ते थंड होऊ देते आणि मग आपण त्याची भेळ बनवूयात. माझे हरभरे मी इथे बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत, छान थंड झालेत. आता आपण त्याच्यामध्ये टाकूयात कांदा, टोमॅटो आणि काकडीचं केलेलं मिश्रण. तर क्वांटिटीनुसार टाकायचं. मला खूप जास्त सॅलड आवडतं, मी ते सगळं टाकते. नंतर कोथिंबीर बारीक चिरलेली. आपण मगाशी चिरलेली कैरी टाकूयात. मी उकडलेला बटाटा मस्त चिरून घेतलेला आहे, तोही टाकते. मला आवडतो, तुमच्यावर आहे तुम्हाला आवडतं की नाही. मस्त कालून घेऊयात आणि ह्याच्यावर लिंबू पिळूयात. भरपूर लिंबू पिळल्याने ना मस्त चव येते, एकदम चटपटीत लागते ही भेळ. तुम्ही देखील करून बघा. तयार आहे आपली मस्तपैकी चना भेळ. ह्याला तुम्ही बारीक शेवनी गार्निश करू शकतात. मी डायटिंगवर असल्यामुळे मी त्याच्यावर शेव वगैरे काही टाकणार नाही, असेच खाणार आहे. तुम्ही देखील करून बघा आणि मला सांगा हरभऱ्याची भेळ किंवा चना चाट कसा झाला. थँक्यू.